आज श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे मी येलो कलरची साडी घालून रेडी झाले होते। आमच्या सोसायटीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी पण साजरी केली जाते बरं का। सकाळी आम्ही इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट केला आणि रात्री श्रीकृष्ण जन्माष्टमी, त्यामुळे आमचा पूर्ण डे बिझी होता। मी प्रसादासाठी शेंगदाण्याचे लाडू बनवले होते। हे बघा, येथे श्रीकृष्ण जन्माची पूर्ण तयारी झाली आहे। भगवान श्रीकृष्णांना 56 भोग चढवण्यात आले आहेत। हे 56 भोग सोसायटीमधील सर्वांनी आपापल्या परीने जमेल तसे बनवून आणले आहेत। श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे। या सणाला आपण गोकुळाष्टमी असेही म्हणतो। कृष्ण जन्माचा हा दिवस संपूर्ण भारतभर आनंदात साजरा केला जातो। श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्राव मथुरेत कंसाच्या बंदिस्त शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे। आमच्या सोसायटीमध्ये पण रात्री 12 वाजता अंधारात कृष्णाचा जन्म झाला। नंतर भगवान श्रीकृष्णाची मनोभावे पूजा चालू होती। तोपर्यंत आमच्या सोसायटीमधील छोटासा श्रीकृष्ण पण प्रगट झाला। भगवान श्रीकृष्णाला पाण्यात ठेवण्यात आले आणि भगवान श्रीकृष्णाची आरती केली। आम्ही तिघांनी पण मिळून भगवान श्रीकृष्णाची आरती केली। नंतर सर्वांनी आरती घेऊन आशीर्वाद घेतला। मी पण भगवान श्रीकृष्णाची मनोभावे पूजा केली आणि आशीर्वाद घेतला। तनुषा आणि तनुच्या पप्पांनी पण पूजा करून आशीर्वाद घेतला। आमच्या तनुषने पण छोट्या कृष्णाबरोबर फोटो आणि व्हिडिओ काढले। जे 56 भोग भगवान श्रीकृष्णाला चढवण्यात आले होते ते सर्वांना प्रसाद म्हणून देण्यात आले। सर्वांनी तेथेच एकत्र बसून प्रसादाचा आस्वाद घेतला।